जय जय रघुवीर समर्थ। रामा हो जय रामा, जय रामा, रामा हो जय रामा, जय रामा। पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण
वाटायच्या वेळेला जेव्हा बाळ गोपाळ भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोकुळातल्या गोपाळांना घेऊन आपल्यासोबत गायी घेऊन वनामध्ये चरायला घेऊन जातात, त्यावेळेला सगळ्या बाळ गोपाळांना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात याचं वर्णन तुकाराम महाराजांनी काल्याच्या या अभंगात केलेलं आहे. आपल्याला आपले आई वडील, पालक, शिक्षक किंवा वरिष्ठ मंडळी आपल्याला नेहमी सांगत असतात बघा, तो किती चांगला वागला, तुम्ही पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या विचारांचं आचरण करा. मग आता एखाद दुसरा इथे शहाणा असला तर त्याने त्या माणसाच्या जवळ पायावर पाय दिला तर तिथे त्याच्या वागण्याचं ते आचरण झालं का हो? नाही. पावलावर पाऊल ठेवणं म्हणजे काय? त्या व्यक्तीच्या विचारांचं आपण आचरण करणं, त्या व्यक्तीने जे विचार सांगितले ते स्वतःमध्ये बाणवून घेणं. अशाच प्रकारे आपण आपल्या जीवनात वेगवेगळ्या लोकांचं आचरण करीत असतो. मग काही वेळेला आपण आचरण आपल्या आदर्श व्यक्तींचं करतो. मग त्यामध्ये काही वेळेला आपले शिक्षक येतात, आपले आई वडील येतात. पण समाजात सगळीकडे हे चित्र असंच पाहायला मिळतं का हो? नाही. प्रत्येक जण चांगल्याच विचारांचं आचरण करेल याची हमी काय? मग काही लोक वाईट विचारांचं आचरण करतात. आता ही उदाहरणं तर खूप आहेत. एक जण कशाच्या मागे गेला? चोरीच्या मागे गेला. एक जण कशाच्या मागे गेला? व्यसनाच्या मागे गेला. आणि सध्याचं भयंकर व्यसन म्हणजे एक जण मोबाईलच्या मागे गेला. होतं की नाही असं? मग भगवान श्रीकृष्ण सगळ्या बाळ गोपाळांना घेऊन गायींसोबत जेव्हा वनामध्ये जातात, पुरणामध्ये जातात, त्यावेळेला बाळ गोपाळांना सगळ्यांना भगवान श्रीकृष्ण काय बरे सांगतात की अरे इकडे तिकडे याच्या त्याच्या मागे फिरत बसण्यापेक्षा तुम्ही काय करा, याल तरी या रे लागे,
आता कोणाचा तरी प्रश्न असा पडतो की अहो भगवंता, तुमच्या मागे कशासाठी यायचं? कारण जर आपण भगवंताचे सगळे जर अवतार पाहिले तर भगवंत पहिल्या अवतारात म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या अवतारात कुठं गेले? वनवासाला गेले. मग आता भगवंता, तुमच्या मागे आम्ही वनामध्ये फिरायला यायचं का? नाही. मग कशासाठी यायचं? तुम्ही श्रीकृष्ण अवतारामध्ये कुठे गेला होता हो? तुम्ही श्रीकृष्ण अवतारामध्ये गायी चरायला तुम्ही वृंदावनाच्या त्या बागेमध्ये गेला होता. मग आम्ही काय तुमच्या मागे आमच्या दोन म्हशी घेऊन यायचं का? आम्ही यायचं कशासाठी? काहीतरी कारण सांगा आम्हाला. मग भगवान श्रीकृष्ण त्याचं कारण अभंगाच्या पुढच्या चरणात देतात. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. मी आज तुम्हाला काय करतो? पोटभर खायला देतो, म्हणून तुम्ही माझ्या मागे या. मग भगवंताच्याच मागे का जायचं? आपलं पण मनाने जाऊ शकतो ना. खायचं म्हणल्यावर काय कोणाला कुठेही जाता येतं. भगवंताच्याच मागे जायची काय गरज आहे? पण त्याचंही प्रमाण संतांनी देऊन ठेवलेलं आहे. मनाने जर आपण काही केलं तर जीवनात कशी आपल्याला अधोगती होते, आणि जर भगवंताच्या मागे गेलं तर जीवनात कशी प्रगती होते. मनोमार्गे गेला तो तेथे चिथेला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता जेवण झालं वाटलं मला. आवाज नाही येत. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोत्यांकडून परिसर असला ना, आम्हालाही थोडंसं बरं वाटतं. मग असं भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की यायचं झालं तर कुठे या? माझ्या मागे या. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. मग आता येताना कुणी एकट्याने यायचं का हो? गोपाळ म्हणल्यावर काय फक्त गाई गुरे घेऊन जाणाऱ्यानेच यायचं का? नाही. अवघे माझ्या मागे मागे. मग ठीक आहे, जर भक्त म्हणाले, सगळे गोपाळ म्हणाले की ठीक आहे भगवंता, तुम्ही या म्हणाला, आम्ही निघालो तुमच्या मागे. तुमच्या मागे नाही आलं तर असं म्हणताय की मनाने गेल्यावर आमचाच घात होणार आहे. येतो आम्ही तुमच्या मागे, तुम्ही चला आपलं पुढं पुढं चला, आम्ही मागून येतो, चला तुमचं तुम्ही पुढं. भगवान श्रीकृष्ण निघाले आणि मागं त्यांच्या गोपाळ निघाले. मागं मागं निघाले. किती मागं मागं? 4 किलोमीटर अंतरावर. ह्याला मागं मागं म्हणता येईल का हो? नाही. कसं यायला सांगितलंय? याल तरी या रे लागे. मला कसं या? लागूनच या. कशासाठी? भगवंत जे काही त्यांच्या दृष्टिक्षेपाने दाखवणार आहेत ते सगळं तुम्हाला पाहायला भेटावं. मी आज इथे थांबले आणि 4 किलोमीटर मागे तुम्ही थांबला आणि मी जर म्हणले चला मी तुम्हाला मस्त गाव दाखवून आणते आणि मी इथून सांगेल हे बघा इकडे हे आहे, इकडे ते आहे, तिकडच्या कोपऱ्यात ते आहे, आणि तुम्ही 4 किलोमीटर मागून येणार आहे. तुम्हाला कळणार आहे का उगाच काय बोलताय? नाही. जर जीवनाचं ज्ञान मिळवायचं असेल तर गुरुच्या सोबत सोबत चालावं लागतं. म्हणून कसं जायचं भगवान श्रीकृष्णांच्या? याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. यायचं तर कसं यायचं? भगवान श्रीकृष्णांच्या मागं मागं यायचं. मग आता आलो आम्ही मागं मागं. खायलाही तुम्ही सांगितलं की काय करणार तुम्ही आम्हाला? खायला देणार आहे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही खायला देतो म्हणाले भगवान श्रीकृष्ण. मग नेमकं देणार किती? मग इथे तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णांकडून वदवून काय घेतात? आजी देतो पोट भरी. किती देतो? मुठभर म्हणलंय का? नाही. पंक्तीला जेवायला बोलवलं सगळ्यांना. सगळ्यांना सांगितलं की काय कुणाच्या घरी चूल शिजवायची पेटवायची नाही. आज माझ्याकडून सगळ्यांना जेवायला असा गरम गरम भात, प्रत्येकाला एक एक शिजलेला तांदूळ. हे पोटभरी झालं का हो? नाही. पोटभरी म्हणजे किती? जोपर्यंत समोरच्याचं मन, पोट आणि डोकं तिन्ही शांत होत नाही तोपर्यंत त्याला पोटभरी म्हणता येतं का हो? नाही. मग भगवान श्रीकृष्ण किती देतो म्हणतात? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. मी आज तुम्ही स्वतः पुरे म्हणेपर्यंत देतो. पोटभरी म्हणजे तुमच्या एकट्याचंच का? नाही. पुरे म्हणाल तोवरी देतो. मग आता भगवान श्रीकृष्ण आपल्याला खायला
प्रश्न आपल्या मनामध्ये येतो बरं, की असं आपल्याला सांगितलेलं असतं, कोणी तुला काही खायला दिलं तर खाऊ नको बरं, ओळखीचं नसल्याशिवाय खाऊ नको. मग प्रश्न पडतो की भगवान आपल्याला देतात, खावं की न खावं. मग त्याचं प्रमाण तुकाराम महाराज एका दुसऱ्या अभंगात सांगतात. सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, यारे होऊ नका रानवरी, यारे होऊ नका रानवरी. तुकाराम महाराज सांगतात की हा जो रस, हे जे खाद्यपदार्थ तुम्हाला भगवान श्रीकृष्ण देणार आहेत ना, तो आम्ही स्वतः खाऊन पाहिलेला आहे. सेवितो हा रस वाटितो अनेका. तुकाराम महाराज सांगतात की हा जो रस आहे तो विश्वास ठेवण्याजोगा आहे. उगी ह्याला घाबरून पळून जाऊ नका. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला जे आज खायला देणार आहेत ते आम्ही सुद्धा खाल्लेले आहे आणि इतरांना सुद्धा वाटलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण ते खा. मग भगवान श्रीकृष्ण हे खायला देण्यासाठी घेऊन जात आहेत सगळ्या बाळगोपाळांना. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. मग आता भगवान श्रीकृष्ण जमलेल्या सगळ्या बाळगोपाळांना खायला देणार आहेत. कुठून आणणार आहेत? स्वतःच्या घरचं नंदबाबाचं मडकं काढून देणार आहेत? नाही. कुठं जाणार आहेत? चोरी करून लोण्याचे गोळे प्रत्येकाला द्यायचे. मग आता चोरी करायचं म्हणल्यावर कसं जावं लागेल आपल्याला? सोबत 4-2 ढोल घेऊन वाजवत गाजवत दन 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 आम्ही चोरी करायला चाललो, असं जायचं का हो? नाही. चोरी उघडकीस पडते, लक्षात ठेवा, करू नका पण. मग चोरी करायला कसं जायचं? भगवान श्रीकृष्ण सांगतात, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. कसं या चोरीला? हळूहळू चाला. एवढं हळू चाला की तुमच्या पायांचा आवाज सुद्धा होणार नाही. आणि चालताना एकमेकांशी बोलत बोलत चालायचं का? काय रे, आज चोरीला काय भेटणार आपल्याला? लोणी की ताक, तूप भेटावं, अशी चर्चा करत जायचंय का? नाही. कोणी कोणाशी न बोला. चोरीला जायचंय मांजराच्या पावलानं जायचं. एवढं सावकाश जायचं की समोरच्याला, आपल्या सोबतच्याला सुद्धा कळू नये. आणि समोरच्याशी बोलायचं का? मुळीच नाही. ज्ञान घेताना, चोरी करताना, भोजन करताना तिन्ही वेळेस माणसाने बोलायचं नसते. ज्ञान ग्रहण करताना जर बडबड केली तर शिक्षकांचा मार पडतो, नाहीतर मग अभ्यासात 0 गुण पडतात. त्याच्यामुळे अभ्यास ग्रहण करताना बोलायचं का? नाही. चोरी करताना चोरी उघडी पडते आणि जेवण करताना अन्न पचत नाही, अंगी लागत नाही. त्याच्यामुळे तिन्ही वेळेस कसं जायचं? कोणी कोणाशी न बोला. आणि मग असं करून बाळ गोपाळ कृष्ण सगळ्या गोपाळांना घेऊन कुठे निघाले? चोरी करायला. मग आता चोरीचा माल काय बरं? चोरी करून काय पकडून आणायचं? ताक, दूध, पाणी असल्या पिक्या पिक्या गोष्टी आणायच्या का हो? नाही. चोरी करताना महागडा माल आणायचा असतो. काय आणायचं असतं? सोनं, नाणं. मग आता ह्या गोपाळांच्या घरी कुठलं सोनं नाणं आलं? त्यांच्या घरी महागडं काय? लोणी, तूप, दही, ह्या सगळ्या गोष्टी महाग महाग. मग उचलून काय आणायचं? जे काही सार आहे, जे काही अतिशय महत्वाचं आहे ते सगळं उचलून आणायचं. मग हे गोपाळ असं म्हणतील की हे तर स्वतः गोपाळच आहेत की, ह्यांच्या घरी पण काही आहे, मग ह्यांना खायला भेटत नसेल काय लोणी, तूप, दूध वगैरे. होत काय होतं, मथुरेच्या सगळ्या गवळणी घरातल्या सगळ्या गायींचं दूध काढत, त्यांचं दही करत, त्याचं लोणी करून पुन्हा त्याचं तूप काढत आणि हे सगळं तूप, लोणी, दही वगैरे घेऊन मथुरेला जाऊन विकायच्या. आणि मग यांच्या मुलांना रानामध्ये गायी चरायला घेऊन जाणाऱ्या मुलांना काय द्यायच्या? उरलेलं ताक. मग भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले असतील हे तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे.
पोटं भरू नका. ज्या काही गोष्टी जीवनाला महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी ग्रहण करा, म्हणजेच जीवनाचं सार होईल. जीवनामध्ये जर चांगल्या गोष्टी ग्रहण करत गेलं तरच जीवन सफल झालं म्हणता येईल की. जर फिक्क्या फिक्क्या बिना कामाच्या गोष्टी घेत राहिलं तर काय जीवनाचं सार होणार आहे? तेने नका भरू पोटे. मग इथं फक्त आणि फक्त खाण्याचा विचार आहे का हो? नाही. इथं संपूर्ण जीवनात आपण काय काय घेणं अपेक्षित आहे याचा विचार सांगितलेला आहे. फक्त फरक एवढाच की भगवान श्रीकृष्ण गोपाळांना सांगतायत की तुम्ही घरचं ताक खाऊन पोट भरू नका, परंतु तुकाराम महाराजांनी आपल्या सर्वांना असा संदेश दिलेला आहे की जीवनात छोट्या छोट्या गोष्टींवर समाधानी राहून बिना कामाच्या गोष्टी घेऊन तृप्त होऊ नका. जे आपल्याला गरजेचं आहे, ज्याच्याने आपण समाधानी होणार आहोत त्या गोष्टींवर भर द्या, त्या गोष्टींचं ग्रहण करा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. अशा प्रकारे मी तुम्हाला आज चोरीला घेऊन जातो. तेथे तुम्ही काय करा? तुम्ही चोरीचा जो चांगला चांगला महागडा माल आहे तो मी तुम्हाला आज खायला देणार आहे. तो खाऊन तुम्ही तृप्त व्हा. तृप्त झाल्यानंतर मग काय? तृप्त झाल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णासोबत पुन्हा घरी चलायला. चोरी झाल्यावर कोणी तिथंच थांबतं का हो? बरं, आता प्रश्न असा पडतो की भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना चोरीला घेऊन चालले, मग आम्हीही आता भगवान श्रीकृष्णांसारखी चोरी करावी का हो? मुळीच नाही. भगवान श्रीकृष्ण चोरी करून काय करतात? ते तिथंच फस्त करून बसतात. तिथंच फस्त करतात की घरामध्ये नेऊन साठवून ठेवतात? नाही. त्यांच्या घरात आधीच एवढं मोठं लोणी आहे पण त्यांची आई त्यांना सुद्धा खायला देत नाही. घरामध्ये जाऊन त्याची साठवण करतात का हो? नाही. ती इतरांमध्ये त्याचं वाटून त्या सगळ्याचं भोजन करतात. त्याच्यामुळे इथे भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये जी काही चोरी दाखवलेली आहे त्या चोरीचा अर्थ असा नाही की आपणही करावी. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राबद्दल एक खूप छान ओवी आहे. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. भगवंतांचं जे चरित्र आहे ते काय करावं? उच्चारावं. अनुकरावे नाही, तिथं उच्चारावं. भगवान श्रीकृष्णांनी चोरी केली म्हणून आपणही करावी असा त्याचा मुळीच अर्थ नाही. मग चरित्राचं कोणाचं अनुकरण करावं? संतांच्या चरित्राचं अनुकरण करावं. आणि मग संतांच्या चरित्राचं अनुकरण करणं म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांनी दिलेला हा काल्याचा प्रसाद ग्रहण करणं. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाळ काल्याच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचा नियम की गोपाळ काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचं गोकुळातली जी काही कथा आहे ती गोपाळ काल्याच्या दिवशी काल्याचा तो प्रसंग वर्णन करावा. त्याच्यामुळे आपण काल्याच्या या प्रसंगाचं वर्णन करून आजच्या या कीर्तन सेवेला पूर्णविराम देऊया. आता भगवान श्रीकृष्णांनी सगळ्या बालगोपाळांना अशा प्रकारे चोरीच्या सूचना देऊन, मी तुम्हाला खायला घेऊन जातो हे सांगून, माझ्या मागे मागे या हे सांगून, गोपिकांच्या घरचं ताक खाऊ नका हे सांगून कुठं नेलं? चोरीला नेलं. चोरी कशाची केली? लोण्याची आणि तुपाची चोरी केली. आणि चोरी केली आणि बाळ गोपाळ घरी येऊन बसले जसं की काही झालंच नाही. घरी येऊन बसले आणि मस्त मातीत खेळत बसले. मग हे पाहिल्यावर ज्या गोपिकेच्या घरी चोरी झाली होती ती आली की भांडायला. धावत पळत आली आणि यशोदेच्या दारावर जोर जोरात ठोठावती म्हणू लागली की अगं यशोदे तू बाहेर ये, मला तुझ्याशी आज भांडायचंय. यशोदेला बाहेर बोलावलं. यशोदेला वाटलं की काय झालं बाई माझ्यावर भांडायला आली. यशोदाही लगबगीनं बाहेर आली. ती गवळण म्हणाली, यशोदे तुझं काट असेल तुझ्यासाठी खूप चांगलं, तुझा कृष्णा तुझ्यासाठी खूप चांगला असेल, पण आमचं काय? आमच्या घरी येऊन काय करतो? आमच्या घरी येऊन आमचे मटके फोडतो, आमच्या घरी येऊन आमची गुरं सोडून देतो, गुरं चरायला घेऊन म्हणून जातो तिकडच सोडून देतो. असं का करायचे गुण? खरं खरं सांग, तुझ्या पोराला विचार, आम्ही गोकुळात राहावं की नाही? यशोदे पूस तुझ्या पोरा, गोकुळी राहावे की जावे. यशोदे तुझ्या पोराला विचार की आम्ही राहावं की जावं?
आता असं ऐकल्यावर यशोदा चांगलीच घाबरली. आता मला सांगा, कुठली आई असं म्हणेल का हो की नाही नाही माझ्याच पोरानं चूक केली, मारा तुम्ही त्याला. आपण तरी म्हणतो का हो मीच चूक केली तुम्ही मारा मला? नाही, आपण काय करतो, दुसऱ्यावर आळ घालतो. आपण म्हणतो की मी नाही, यांनी केलं, स्वर माझा नाही, यांचा चुकला. आपण असं म्हणत जातो. त्याचप्रमाणे नाही चुकला स्वर कोणाचा, सहज म्हणलं मी. त्याचप्रमाणे यशोदेने तसंच म्हणायला सुरुवात केली. ती म्हणाली, अगं बाई माझं पोरगं खूप गुणाचं आहे, तूच असशील माठ खाली फोडून दिला आणि माझ्या पोरावर नाव घातलं. हे बघ तुझं तुझं बघून घे, माझं काय आहे नाही, माझं पोरगं निष्पाप आहे असं म्हणून यशोदा निघून जायला निघाली. पण हे ऐकलं कुणी? हे ऐकलं भगवान श्रीकृष्णांनी. मनामध्ये विचार आला, ही गवळण माझी तक्रार करते काय, आता हिची बघितलीच पाहिजे. रात्रीची वेळ झाली आणि भगवान श्रीकृष्ण निघाले की ह्या गोपिकेच्या घरी. ती बिचारी, तिचा नवरा एका बिछाण्यावर आणि ती एका बिछाण्यावर, दोघं जण निवांत पडले होते. भगवान श्रीकृष्ण रात्रीच्या अंधारात आले आणि मस्त वेळ हेरली. हिची वेणी आणि त्या बाबाची दाढी दोघांची घेऊन गाठ मारली आणि पळून गेले. सकाळी ही गोपिका झोपेतून उठली आणि तिनं उठायला गेली, बिछाण्यावर उठून म्हणून निघाली. तिनं निघाली तर तिच्या वेणीची हिसका त्या बाबाच्या दाढीला बसला. आगा तुला काही डोकं? त्या गोपिकेचा नवरा जोरात किंचाळला. बिचाराची दाढी उडली गेली होती. त्याच्यावर गोपिका म्हणाली, अहो मी काय केलं? म्हणून ती अशी वळायला लागली. अजून एकदा दाढी जोरात तोडली गेली. हलू नको थांब तशीच. काय झालं मला सांगा तरी? अगं वेडाबाई, तू तुझी वेणी माझ्या दाढीला का बरं गाठ मारून ठेवलीस? मी कशाला गाठ मारू? बरं ते सोडा, ती गाठ काढा. तो बिचारा बाबा, तो गोपाळ गुराखी ती गाठ सोडायला निघाला. पण गाठ सुटते काय? नाही, ती गाठ कोणी बांधली होती? भगवान श्रीकृष्णांनी. ती गाठ काही सुटता सुटेना. त्या बिचाऱ्या बाबाची दाढी आणि तिची वेणी जोरात तोडायला लागली, पण गाठ काही सुटेना. मग शेवटी काय? ह्या गवळणीने शेजारच्या एका गवळणीला बोलवलं. अगं सखू, माझ्या वेणीची गाठ सोड बरं. त्या सखूला काही कळेच नाही, हिच्या वेणीची गाठ मी का बरं सोडू? ती धावत पळत आली आणि बघते तर काय, तिने डोक्यालाच हात लावला. तिने म्हणली, थांब मी सोडते. तिनं प्रयत्न करून पाहिला, तिला पण काही गाठ सुटली नाही. शेवटी ही अशीच वरात, हिची वेणी त्याची दाढी, अशीच वरात निघाली नंद बाबाच्या दारात. नंद महाराज या बाहेर, बघा तुमच्या पोराने काय कुटाणा करून ठेवलाय. बिचारे नंद बाबा धावत पळत आले की माझ्या पोरानं काय केलं आता. आले आणि बघतात तर काय, ही अशी दारात जोडी, त्याची वेणी त्याची दाढी, डोक्याला हात लावला. कृष्णाला बोलत, कृष्णा काय केलं? सोड पटपट. भगवान श्रीकृष्णाने पटकन जाऊन ती गाठ सोडली आणि त्यावेळेला ती गोपिका म्हणाली, यशोदे तुला सांगितलं होतं मी, तुझा पोरगा अशाच खोड्या करतो. त्यावेळेला यशोदा म्हणाली, ठीक आहे बाई, मला माफ कर, ह्याच्या पुढं मीच रागवते याला, पण तुम्ही काही त्याला म्हणू नका. यशोदेने कृष्णाला म्हणाला की कृष्णा असं करतोस, तू जर असंच करत राहिलास ना तर तुला मी शाळेत घालीन बरं. आता त्या काळात कुठली शाळा? त्या काळची शाळा म्हणजे सगळ्या गायींना घेऊन गुरामध्ये निवांत चरायला जायचं. मग भगवान श्रीकृष्ण सगळ्या गायींना घेऊन त्या दिवसापासून गायींना घेऊन गुरांना घेऊन कुरणांमध्ये निघून गेले आणि तिथे दररोज त्यांचा दिनक्रम असायचा. दररोज सकाळी जायचं, तिथे गायींना चरायला सोडायचं आणि स्वतः काहीतरी सगळ्या सवंगड्यांसोबत खेळ खेळत बसायचे आणि पुन्हा शिदोरी खायची आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा वापस निघायचं. असा हा क्रम चालला असताना एके दिवशी सगळे बाळ गोपाळ म्हणाले की अरे कृष्णा, काय हे दररोज तेच खेळ कितीदा खेळायचे? तू झाला, लपंडाव झाला, शिवणापाणी झाली, खो खो झाला, सगळे खेळ झाले, आता किती कंटाळा आला, आपण काहीतरी मजा करूयात आता. त्यावेळी गोपाळ कृष्णांनी सगळ्यांना सांगितलं
की ऐका, आपण आता शिदोरी खाऊया आपली. मग तसं म्हणल्यावर सगळे गोपाळ म्हणाले, ती तर दररोजच खातो, काहीतरी वेगळं करायचंय आम्हाला. त्यावेळी गोपाळ कृष्णांनी सांगितलं की तुमच्या सगळ्यांच्या शिदोऱ्या इकडे आणा. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या भगवान श्रीकृष्णांकडे दिल्या. त्या सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवान श्रीकृष्णांनी आपापसात मिसळल्या. त्यावेळी कोणीतरी म्हणालं की नाही रे बाबा, माझ्या तर यांच्यामध्ये उगी रिकामी भाकरीच आहे, मी नाही देणार माझी शिदोरी. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अरे, असं जर केलं तर कसं चालायचं, सगळ्यांनी मिळून मिसळून चालायचं. त्याची भाकरी घेतली, कोणाचा मोतीचूरचा लाडू होता तो घेतला. प्रत्येकाकडून उच्च नीच मध्यम सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ प्रत्येकाच्या शिदोरीतले भगवान श्रीकृष्णांनी घेतले आणि त्याचा मिळून एकत्र काला केला. सगळ्या बाळगोपाळांना आपल्या अवतीभोवती कमळाच्या पुष्पाप्रमाणे बसायला सांगितलं आणि मध्यभागात स्वतः भगवान श्रीकृष्ण बसले. 2 मोठे गोपाळ तिथे आले आणि त्यांनी तो सगळा काला आपल्या दोन्ही हातांनी मिसळला आणि पुन्हा त्या काल्यांवर भगवान श्रीकृष्णांची अमृत दृष्टी पडली. वैष्णवांच्या अमृत दृष्टीचा आणि वैष्णवांच्या अमृत स्पर्शाचा आणि भगवान श्रीकृष्णांच्या अमृत दृष्टीचा त्या काल्याला स्पर्श झाला आणि तो काला महाप्रसाद झाला. आणि मग तो काला भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांसोबत वाटला आणि त्याचं सेवन केलं. अतिशय खूप सुंदर श्लोक एका सुभाषितकारांनी रचलेला आहे. बिभ्रत वेणुं जठरपटयोः शृंगवैत्रे च कक्षे वामे पाणोमसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरैदो हासयन्नर्मभिस्वैः मिषति बुभुजे यज्ञभुग्बालिकेलिः. अतिशय कमळाच्या फुलाप्रमाणे सगळेजण बसले असताना त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण बसून सगळ्यांना काला वाटत आहेत आणि त्या काल्यांचं सगळे बाळ गोपाळ सेवन करीत आहेत. त्या गोपाळांप्रमाणेच आपणही भगवंताचा जो कालारूपी प्रसाद आहे, म्हणजे की भगवंताने आपल्या सर्वांना जी ज्ञानाची भगवत गीता रूपी जी शिदोरी दिलेली आहे, त्या शिदोरीचं, त्या काल्याचं आपण सर्वांनी सेवन करायचं आहे आणि त्या बाळ गोपाळांप्रमाणे आपणही जीवनात तृप्त व्हायचं आहे. यानंतर तुकाराम महाराज विश्व परमात्म्याकडे जे दान मागतात ते दान मागून कीर्तन सेवेला आपण पूर्णविराम देऊया. हेची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा, हेची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नरके मुक्ती आणि संपदा संत संत सदा, नरके मुक्ती आणि संपदा संत संत सदा. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली आणि माझी ही कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांच्या समवेत सादर करण्याची संधी दिली, त्याबाबत मी सर्वांचेच खूप खूप आभार मानते आणि श्रोत्यांनीही मला अतिशय चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. धन्यवाद.